सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघत आहोत, जे या टीमचं नेतृत्व देखील करतायत. ऑलरेडी काल पाडगावकर चषकात सुपर 5 मध्ये जे बोलिना संघ दाखल झालेला आहे. मात्र आज या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी दुसऱ्या सामन्यात कशी असेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. होम क्राऊड, होम सपोर्ट फार मोठा या टीमचा. फुलर लेंथ आतली कडा बॅकअप आलाय. यष्टीरक्षक चंदू खरालेला आपण बघत आहोत. नॉस्टाकर यांना डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. पहिल्या प्रयत्नात पायानं झेंडूला अडवला, त्याचा वेग कमी झाला, तदनंतर बॅकअप दिलं. नॉस्टाकर यांना थ्रो देत होते, मात्र जितू देखील सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये परतलेले आपण बघत आहोत. 2 चेंडूत एकही धाव खर्च झाले नाही. मागचा सामना हा व्होल्टेज होता, काय बाटल होतं. 6 चेंडू 15, मात्र अंतिम षटकात सरशी आपण पाहिली. बजरंगी बॉयज दहेगावची प्रतीक मालीनं दिलेला तो फिनिशिंग टच, कव्हर्सला त्याच्या बॅटमधून इनसाइड आउटचे आलेले अप्रतिम 2 षटकार, या सगळ्या गोष्टी पाहण्याजोग्या होत्या. जणू काय हायलाइट सुरी होती असं आभास मैदानावरती आला. खोल टप्पा ड्राईव्ह केला, समोर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड अटेम्प्ट, धावचीची संधी, आणि मैदानावरती घडलंय काय होत्याचं नव्हतं झालं. फलंदाज धावबाद, पहिल्या सामन्याचा सामनावीर जितू धुमाल निराशाजनक, नाखुश, नाउमेद, नाउस्ताई चेहऱ्याने परततोय माघारी. पहिलं सुयश. कॉलिंगला फार महत्व आहे. फोन असो, तुमचं इंडिव्हिज्युअल लाईफ असो, क्रिकेट असो, कॉल चुकला तर मात्र फलंदाज मुकला, आणि तेच मैदानामध्ये घडलं. मिडॉनला बॅकअप अवेलेबल होतं. वैभव तुपे चांगले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी देखील पाहिलं. नॉस्टाकरेनला जितू आता पोहोचू शकणार नाही. स्टॅकरेनकडे जेव्हा तो धावत होता, वेगवान थ्रो देण्यात आला, बॅकअप आलं. यष्टीरक्षक चंदू कराळेचं पहिलं सांघिक शोष मिळतं आहे शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. लकी तांदले यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलं शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीसाठी. त्याचबरोबर 500चा कॅश प्राइज देखील आहे. गोलंदाजाला विकेट हॅट्रिक कॅरी केली तर. टाइम फटका, झेलची संधी, कॉट अँड बोल की कट अँड बोल. येस इट इज कट अँड बोल्ड. यष्टीरक्षक सरते शेवटी पोहोचतायत. आणखीन एक धक्का, टीटी माघारी परतायत. फलंदाज बाद. महत्वाच्या सामन्यात आपण बघत आहोत. सुरुवात दमदार झाली शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीची. बॅटिंगसाठी पाहिले तर 4थ्या क्रमांकावरती रोशन दाखल झालेले आहेत. उभरते सितारे आहेत जे बोलिना स्पोर्ट्स कोरावले, जे सध्या फलंदाजी करता. टॉप ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती स्टॅकर एंडला त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्टील 2 टू गो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, विघ्नेश पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. व्हेरी गुड अटेम्प्ट. 15 ते 20 पावलाचं अंतर झपाट्यानं त्यांनी कापलं. लास्ट मोमेंटला कव्हर्सकडे बॉल डायवर्ट झाल्यानंतर पोहोचला. तोपर्यंत 3 धाबा सहजरित्या मिळतील. काय फोल्डिंग होती, काय एफर्ट होतो त्या ठिकाणी. यासाठी ओळखलं जातं ग्रामीणचं क्रिकेट, आणि ती 100% कमिटमेंट ऑन द फील्ड आपण बघत आहोत विघ्नेश कराळे अर्थातच बाबूकडून. वेल अटेम्प्ट, गुड अटेम्प्ट. 3 धाबा, 3च्या सोबतीनं डाव सुरू झालाय. महत्वपूर्ण द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीत बॅटिंग करणाऱ्या जे बोलेना स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाचा डावाचा शुभारंभ. धावसंख्येची कोंडी पहिल्या 4 चेंडू होती, मात्र ती 5व्या चेंडूवरती आता फोडण्यात आली आहे फलंदाज रोशनकडून. स्टील 1 टू गो. निर्णायक पॉवर प्लेचा अजूनही 1 चेंडू बाकी आहे. पाहायचं फिनिशिंग टच कसा दिला जाईल. सलामीवीर संघनायक सागर शिंगोळेकडून. गोलंदाज तयार मयूर कराळे. लास्ट बॉल. हाफ ट्रॅकल पूल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज
शॉर्ट स्क्वेअर लेग पाठीमागे पाठमोऱ्या परिस्थितीत आउटफील्ड प्रचंड वेगवान. सर ते शेवटी 3-3 क्षेत्ररक्षक लॉंग लेगला बॅकअप देण्यासाठी पोहोचलेत. बॉलचा पाठलाग सोडला नाही. 2 धावा 2 धाब्याच्या सोबतीनं पहिल्या षटकाचा खेळ आपण बघत आहोत पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम 5 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या 4 चेंडूवरती एकही धाव नव्हती, मात्र अंतिम 2 चेंडूवरती 5 धावा आलेल्या आहेत. स्लो बट स्टडी, शांत आणि संयमी सुरुवात या डावाची पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत. जे बोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडून अगदी शांतपणे इंद्रायणी या उक्तीप्रमाणे हा डाव आणि या धावफलकाची ही रेलचेल सध्या आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप गरजेचं राहील. बरोबर एक सत्राला पहिला बॉल पडला, स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर विघ्नेश कराली अर्थातच बाबू येत आहेत. डबल विकेट हॅट्रिक हा नवा कारनामा त्यानं या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती नोंदवला होता. पहिल्या सामन्यात तो गोलंदाजी करता. लो फुल टॉस ड्राइव्ह केला समोर वी शेप मध्ये. हा विध्वंसक फटका, बॅकअप चांगला आलं. जितू होते त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग. वेगवान थ्रो देण्यात आलेला आहे. मिळते ती फक्त एक सिंगल धाव. धावा संख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. सिंगलला स्ट्राईक रोटेट झालेली आहे. स्टाकर एंडला सध्या आपण बघत आहोत स्वतः संघनायक संघ कर्णधार सागर शिंगोळेला. पहिल्या सामन्यात MS11 जयगाव चापेवाडी पठारसारख्या मातब्बर टीमला या संघानं परास्त केलं, हे देखील विसरून चालणार नाही. कमी गतीने टाकलेला बॉल लॉंग साईडला दिशा दिली आहे. हवं तसं टायमिंग करू शकले नाही सागर. स्वतःवरती ते नाखुश आहेत, नाराज आहेत. बाट हवी आहे एससीडीच. फासली जा आकाश. बाट चेनचा कॉल दिलेला आहे सागर यांनी. फासली पोसा मैदानात TD सिंगल धाब्याने धाबा संख्या पोहोचली आहे ती सध्याच्या घडीला 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. संत आणि शांत पवित्र आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या जय बोलेना स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचा आपण बघत आहोत. रोशन सध्या स्टाकर एंडला. गोलंदाजीसाठी दुसरं षटक विघ्नेश कराळेकडून प्रगतीपथावरती. कव्हरच्या डोक्यावरून खेळतात. वाडा शॉट, गॅप मोठा आहे. धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. हाफ वॉली आणि त्यावरती जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. चांगलं कॉम्बिनेशन, हांड्याना कॉर्डिनेशन दमदार. चौकार. कॉन्फिडन्स स्टार्ट या धावामध्ये आपण बॅटमधून 8 धाब्याचं योगदान. 3 चेंडू. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटमच्या साईडने दिशा दिली. मिडविकेटला बॅकअप अवेलेबल झाले. सुरेश वारगड आहेत त्या ठिकाणी. सुंदर थ्रो देण्यात आला. विकेट किपर एंडला एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. 12 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. 4 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विघ्नेश करालेनं. स्टाकर एंडला सलामीवीर संघनायक सागर शिंगोले. हा ट्रॅकर बागफुटून आले. पूलचा हा पॉवरफुल फटका, प्रचंड ताकद आणि तदनंतर नजाकत. बॉल मिड विकेट सीमा पार. षटकार. चेंज केली आणि आता ती प्लॅनिंग सक्सेस झालेली आपण बघत आहोत. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग. शॉर्ट ऑफ गुलेवरती नेहमीच पुलसाठी तयार असतो. हा फेवरेट स्टॉक आहे सागर शिंगोळेचा. पुल अँड पॉवरफुल. षटकारांना धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह केला समोर. कव्हर्स मध्ये बॅकअप साठी फिल्डर त्यांच्याकडून मिसफील्ड मिस्टेक. चेंडू मध्ये प्रचंड गती, प्रचंड वेग. बॉल न कव्हर्स बाउंड्री लाईन सीमारेषा दुभागली. चौकार.
लाडके आहेत ती मनोजदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र मयूरदादा पाटील आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित होणार आहे. त्यांची उपस्थिती आज कोरावळेकर चषकाच्या 8व्या पर्वामध्ये अंतिम दिवसात आपल्याला लाभणार आहे. ते अतिथी मयूरदादा पाटील आणि त्यांचा मित्र परिवार यांचंही वेलकम आहे कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं. फिनिशिंग टच चांगला दिला विघ्नेश कराले, प्रतिभा संपन्न गोलंदाज मात्र त्यांच्या विरोधात 17 धावा आलेल्या त्याच कारणास्तव धावफलक आता स्तुस्थितीमध्ये धावा 22. फुलटॉस होता, वेग चांगला पाहायला मिळाला. ऑनसाइडला अक्रॉस बाट खेळण्याचा प्रयत्न तो रोशनचा फसलेला आपण बघत आहोत. विकेट किपर जितू देखील थोडे गडबडले होते, इतका प्रचंड वेग, दाहक गती होती या चेंडूवरती. डॉट बॉलला निर्णायक तिसरं षटक चंदू कराळेचा स्पेल आता मॅच मध्ये वापसी करून देईल का शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला हे देखील पाहावं लागेल. स्कोर 22-22. यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीतील दुसरा सामना जयगाव स्पोर्ट्स डोंगरगाव त्यांच्या विरोधात बजरंगी बॉयज दहीगाव. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. मिड इनिंगच्या दरम्यान ड्राईव्ह करण्यात समोर बॅकअप आलेला रिले थ्रो, रिले फिल्डिंग, मात्र बॉल थोडा बाजूला गेला तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले ते 24. आतापर्यंत 24 या आकड्यावर. गुड कॉलिंग अँड ऑल्सो गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या प्राप्त. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेज. स्कोरलेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नव्हते. मिडविकेटवरून बॅकअप आलाय मयूर कराळेचं. तोपर्यंत आणखीन एक सिंगल धाव ॲड होईल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत पोहोचले 25. आतापर्यंत 25 या आकड्यावरती. 25ला 2 धक्के बसलेले आहेत. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. निर्णायक तिसरं षटक सुरू असताना 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस, स्टॉपेज, झेलची संधी आणि चांगलं जजमेंट विठ्ठल यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. सोप्या बॉलवरती सागर शिंगोले मात्र अडचणीत सापडले, फार लवकर रिॲक्ट झाले होते. त्याच कारणास्तव आता त्यांना मैदान सोडावं लागेल. आणखीन एक झटका जे बोलेना स्पोर्ट्स कोरावलेला. तीन गड्यांच्या मोबदल्यात सागर शिंगोळे संघनायक या मॅच मध्ये 13 धाब्याचं योगदान देत असताना 8 चेंडू एक चौकार एका षटकारांशी माघारी परतलेले आहेत. खरं तर स्वतःवरती ती देखील नाखुश आहेत. फुल टॉस होता, संधी होती, तिचं सोनं झालं नाही. टॉपेज घेतली, चांगलं बॅकअप आलं कव्हर्स मधून. विठ्ठलचं सांघिक 26 मिनिटं या मॅच मध्ये तिसरं. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला 25ला 3 लॉस. हा देखील फुल टॉस, बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला. बॅकअप साठी थर्ड मॅनचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगला बॅकअप आलं. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना प्रकाशला आपण बघत आहोत फलंदाजी करता. न्यू बॅटर 5व्या क्रमांकावर. मिडल ऑर्डरला आणखीन एक विश्वासू फलंदाज. धावासंख्या 2 पुढे सरकते. 27 धावा धावासंख्या फलकावरती आपण बघत आहोत. पूल करण्याचा प्रयत्न, वेग होता प्रचंड ऑफ स्टंपच्या बाहेर. अक्रॉस द लाईन जेव्हा जेव्हा तुम्ही खेळ. अंतिम चेंडू निर्धाव आपण बघत आहोत. षटक तिसरं संपलं. धावसंख्या 27. 9.00 धावेची धावगती. पहिल्याच षटकात 5 धावा दिल्या होत्या मयूर कराळेनं. एक सुयश त्याला मिळालं होतं. त्याचबरोबर जितू धुमाल धावतीच्या स्वरूपात माघारी परतले होते. दुसऱ्या षटकात विघ्नेश कराळेच्या विरोधात 17 धावा आल्या. तर या षटकात चंद्रकांतनं पुन्हा एकदा वापसी केलेली आहे. 5 धावा देताना महत्वपूर्ण एक धक्का सागर शिंगोळेला त्यानं माघारी धाडलेला आपण पाहिलेला आहे. 3 षटकात 27 बनवल्या. सुरेश वारगडे गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. स्टॅकर एंडला पाहिलं तर रोशन 7-12,
एक कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधून आणि त्यांच्या सोबत 2 चेंडू 2 धाब्याचं योगदान देताना प्रकाशला आपण बघत आहोत. धावा 27. निर्णायक पहिल्या डावाचं अंतिम षटक. सुरेश गोलंदाजी करता. फुल टॉस लॉफ्ट केलं समोर स्ट्रेट बॅटनं फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशनच्या बॅटमधून हा दमदार प्रहार. षटकार. त्याच्या मदतीने पोहोचली होती 34. आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती. फुल टॉस स्ट्रेट बॅटने हॅमर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. वन मोर ब्युटिफुल हिट ऑन दी अप. मॅनेट वरती खेळतात. या अगोदर लॉंग ऑफ तर आता लॉंग ऑन. 6 धावा. बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळतायत. प्रचंड ताकद झोकली होती. धावसंख्या सध्या गतिमान झाली आहे, वेगवान झाली आहे. धावफलक फ्लाय झालंय. धावफलक बहरले, फुलले, फुगले. तर बॅटिंग करणाऱ्या जय बोलेना स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचा 40 धावा सध्या स्कोरबोर्डवर. अंतिम षटकात तुटून पडलाय गोलंदाज सुरेश वारगड्याच्या विरोधात. त्या ठिकाणी स्ट्रायकर रेनला बॅटर रोशन. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 9 चेंडू 24 योगदान आपण बघत आहोत. रोशन धुमालचं 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. उपयुक्त खेळी महत्वपूर्ण सामन्यात सध्या तो साकारत असताना नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा. बजरंगी बॉयज दहेगाव कॅप्टन, जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे टीम कॅप्टन. ग्रुप डी मधील द्वितीय फेरीचा दुसरा सामना यानंतर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत. बॅटर देखील बीट झालेत. बॅकअप जोपर्यंत येईल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध झालेली आहे. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचली आहे ती आतापर्यंत 41 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. पहिल्या डावात सुरुवात थोडी अडखलत झाली होती, डलमळीत झाली होती, मात्र तदनंतर प्रत्युत्तर दिलंय. ऑन साइडला थांबले, पॉज घेतला. सुपर फ्लायटेड अँड पार्लर स्ट्रोक. सीमारेषेची समांतर फटका, जमिनीशी समांतर फटका. पंचांचा इशारा, कन्फर्मेशन कॉल. 1 बाउंस ओव्हर दी रोप. काव कॉर्नर सीमा पार. 4 चौकार. मार्जिन थांबले, फोर्स केला समोर. वाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड एक्झिक्यूट. लॉंग ऑन सीमा पार. हे 1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. गिअर चेअर करून रोशन धुमाल आणि त्याच्या सोबतीनं प्रकाश धुमाल, दोनही फलंदाजांची टॉप गिअर वरती बॅटिंग सध्या सुरू आहे. सुसाट सुचलेलं आहे धावफलक जय बोलेना स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचा. धावसंख्या 51. असं वाटलं होतं 40 पार होईल की नाही, प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र सडेतोड उत्तर या 2 फलंदाजांनी दिलंय. 1 मोर बिग हिट. उंची गाठली लांबी. बॉल सीमा पार. आणखीन एक दमदार, दर्जेदार, देखणा, दर्शनीय प्रहार. षटकार.
तीन षटकात 27 होत्या. अंतिम षटकात सुरेश वारगडे यांच्या अगेन्स्ट 30 धावा आल्या. पहिला डाव संपला, 57 बनवल्या आणि 58चं रनचेस निर्णायक द्वितीय सत्रात टार्गेट 58. 58 धावेचं शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासमोर. दहा चेंडू 24 योगदान रोशनचं. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. फिनिशिंग टच चांगला दिला प्रकाश धुमालला. 5 चेंडूत 18चं योगदान. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. पार्टनरशिप जी बिल्डअप झाली महत्वपूर्ण चौथ्या विकेटसाठी 8 चेंडूत 32 धावेची. त्याच कारणास्तव या मॅचमध्ये स्तुस्थितीमध्ये आपण बघत आहोत सध्याच्या घडीला यजमान जे बोलेना स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाला. 57 बनवल्या. 58चं टार्गेट. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. यानंतर होणारा जो महत्वपूर्ण सामना आहे ग्रुप डी मधील द्वितीय फेरीचा दुसरा टॉस आपण कव्हर करत आहोत. जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनाव्याचे संघ कर्णधार उपस्थित आहेत. बजरंगी बॉयज दहेगाव आपलाही संघ प्रतिनिधी किंवा संघ कर्णधार लगेचच या टॉससाठी. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते हनुमंतजी धुमाल यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोनही संघांचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. बजरंगी बॉयज दहेगाव आणि त्यांच्या विरोधात जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. द्वितीय फेरीतील हा दुसरा सामना आपल्या समोर. हनुमंतजी धुमाल यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करत आहोत. काटा असा कॉल आणि फायनली आलाय तो काटा. टॉस जिंकलाय जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. संघ कर्णधार जयजी शेळके यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंगसाठी रेडी राहा बजरंगी बॉयज दहेगाव. पहिला डाव जबरदस्त नाट्यमय क्रिकेट आपण एन्जॉय केलं. 57 बनवल्या गेल्या. मात्र बॅटिंग युनिट डीप आहे. गोलंदाजांची थोडी नाखुश निराशाजनक कामगिरी पहिल्या सत्रात आपण जरूर पाहिली. मात्र रनचेस करत असताना कशा पद्धतीने ह्या धावा बनवल्या जातील हे पाहणं देखील आता उत्सुक्याचं असेल. चला ओपनिंग पेअर फास्टली पाचवा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. अठ्ठावन्न धावेचं टार्गेट. सलामीवर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत विठ्ठल. पहिला बॉल वेल जजमेंट वेल लेफ्ट. वाईट बॉलचा सिग्नल ऑलफिल्ड अंपायर सागर कापडी सरांकडून. एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाब्यानं डाव सुरू झालेला महत्वपूर्ण द्वितीय सत्रात रनचेस करत असताना आपण बघत आहोत शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. 57 पहिल्या डावात बनवल्या. अंतिम षटकात 30 आल्या. त्या धावसंख्येने धावफलकावरती इम्पॅक्ट टाकला. मात्र एक्स्ट्रानं डाव सुरू झालाय शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीचा. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात आपण बघत आहोत प्रकाश धुमालला ज्यानं फिनिशिंग टच चांगला दिला. विथ द बॅट 18 धाब्याचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आलं महत्वपूर्ण पहिल्या डावात. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग लीडिंग एज कॉट अँड बोलची संधी आणि त्या संधीचं सोनं विठ्ठल माघारी परत आहेत. एक वरती पहिला धक्का शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला.
महत्वात रनचेस करत असताना वैभव दुबेची साथ फार लवकर सोडलेली आहे. सलामीवर विठ्ठलनं सांघिक सुयश प्रकाशच्या सोबतीनं फिल्डिंग करणारा अजय बोलेना स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला न्यू बॅटर मैदानामध्ये पोहोचतात. खेळण्यासाठी सुरेश वारगडे जर्सी नंबर 63 विथ द बॉल. पहिल्या डावामध्ये अपयश आलं, मात्र ते दोन काढण्याची नामी संधी सध्याच्या घडीला विथ द बॅट त्यांना संघ कर्णधारांना निर्माण करून दिलेली आहे. 23 चेंडू 57 धावा आहे समीकरण. स्पीडअप गरजेचं. लक्ष सुद्या बरोबर 1:40 पहिला बॉल पडला. फिल्डिंग करणारा संघ जे बोलेना स्पोर्ट्स कुरावळे. ऑन साइडला अक्रॉस द बॅट स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक दूर आहेत मिडविकेटचे. पोहोचण्या अगोदर बॉल सीमा पार. सुरेश वारगडेचा कॉन्फिडन्स स्टार्ट. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला चौकार. कॉन्फिडन्सनं सध्या मॅचमध्ये सुरुवात दमदार सुरेश वारगडे करून. स्लॉकस्वीपचा अप्रतिम नजराना. फार रेअरली फटके असतात टेनिस क्रिकेटमध्ये, स्पेशली स्लॉकस्वीपचा 4 तो इताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर आडवा बॅट ऑन साइडला अक्रॉस द लाईन. पूलचा हा पॉवरफुल फटका. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल पाहायचा आहे. इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम 4 की 6 की 4. त्यासाठी आता प्रश्न उपस्थित झालाय आणि ऑनफिल्ड अंपायर सागर कापडी सरांचा सरतेशेवटी इशारा आलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. लागोपाठचा दुसरा चौकार. संख्या आपण बघत आहोत पोहोचली ती 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. 21 चेंडू 49 धावा आहे समीकरण. सुरेश वारगडे यानं पलटवार केलाय. हल्ला त्यानं केलाय. ठोसास ठोसा देण्यासाठी तो देखील सज्ज झालेला आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मिडविकेट झोन टार्गेट करायचं होतं. चेंडूच्या रेषेपासून थोडी दूर राहिलाय. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावा संख्या स्थिर. सध्याच्या घडीला 9 धावा दाखल करते. 20 चेंडू 49 हे समीकरण. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. कव्हरच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेसमेंट, प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर गॅप शॉट सिलेक्शन. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जम त्याने बसवला विथ द बॅट. 4 चेंडूत 12चं योगदान. 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट. धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले ती 13 या आकड्यावरती. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीप करत होते. लाईन मिस झालेली आहे. डॉट बॉल. पहिलं षटक संपलं. 58चा पाठला करत असताना 13 बनवल्या. 18 चेंडू 3 षटकं. अजूनही 15.00 धावेची आवश्यक धावगती. रन समेत त्या ठिकाणी 45. स्पीडअप अपेक्षित. जय भोलेनाथ स्पोर्ट्स कुरावळे, सागर अँड ऑल टीम, जितू अँड ऑल टीम. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला. 1:40 पहिला बॉल टाकला होता. लक्ष सुद्धा 13 धावा दाखल करते एका गटाच्या मोबदल्यात. 18 चेंडू 45 हे समीकरण या मॅचमध्ये. स्पीडअप करणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारा संघ जे भोलेनाथ स्पोर्ट्स कुरावले. गोलंदाजीसाठी पाहिलं तर महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकात मोहन धुमाल गोलंदाजी करता. सलामीवीर वैभव तुपे आणि त्याच्या समेत सध्या टॉप ऑफ दी ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती सुरेश वारगडेला आपण बघत आहोत. विठ्ठलनं विथ द बॅट एकही धाव दाफलकावरती नोंदवली नाही. तो स्वस्तात माघारी परतला. तर नंतर दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप 12 धाब्याची आणि त्यामध्ये 12 धाब्याचं योगदान. एकतर्फी किल्ला सुरेश वारगडेनं सध्या पहिल्या षटकात लढवला. स्पीडअप गरजेचं राहील. जास्त वेळ घेताय प्रकाश, सागर, जितू अँड ऑल टीम. लक्ष सुद्धा जास्त वेळ तुम्ही घेताय. एक षटक टाकण्यासाठी 6 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. दुसरं षटक सुरू झालंय. मोहन धुमाल डावखोऱ्या हाताचा मध्यम गती गोलंदाज सध्या गोलंदाजीसाठी तयार होत असताना, सज्ज होत असताना स्टॅकर इनला वैभव. तांबले पॉज घेतला. ऑन साइडला
पॉज अँड एक्झिक्यूट. पुलचा पॉवरफुल फटका वैभव तुपेच्या बॅटमधून. हा दमदार प्रहार षटकार. कॉन्फिडन्स स्टार्ट वैयक्तिक डावाचा केलेला आहे वैभव तुपेनं. आक्रमकता ठासून ठासून भरली आहे वैभव तुपेमध्ये आणि तिचा परिचय पहिल्या चेंडूवरती त्यानं दिलाय, पहिल्या बॉलवरती दिलाय तो गोलंदाज मोहन धुमालला. षटकारानं त्याचं केलं भव्य स्वागत. स्वॅगचे स्वागत. 6 धावसंख्या 19, 17 चेंडू 39 हे समीकरण. अशाच पद्धतीने जर एअर स्ट्राईक झाली तर मॅच निर्णायक होईल. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन मात्र खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर सागर कापडी सरांचा सिग्नल आला वाईड बॉलचा. एक अतिरिक्त धाव. स्कोर एक्स्ट्रा धावेच्या मदतीने पोहोचलाय तो सध्या 20 या आकड्यावरती. 17 चेंडू 38 धावा हे समीकरण या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. 17 बॉल 38 धावा. वैभव स्टॅकर इनला गोलंदाज तयार. मोहन स्टेप आउट झाले. फुलटॉस कव्हर्स मध्ये जबरदस्त फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त एलिमिनेशन. जबरदस्त कॉम्बिनेशन. गॅप शॉट सिलेक्शन दमदार. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फ्रंट लेग पुढे आणला. इनसाइड आउट अप्रतिम नजराना. कव्हर्स मध्ये या निर्णायक 6 धावा. षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली ती 24. 24 आकड्यावरती 16 चेंडू 34 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वैभव तुपेचा रोल देखील इम्पॉर्टंट असेल. सूरजनं आश्वासक सुरुवात दिली आहे पहिल्या षटकात. 13 धावेचा स्टार्ट मिळाला होता आणि या षटकात आक्रमण आता मोहनच्या अगेन्स्ट. अक्रॉस द बॅट ऑन साइडला स्लॉक स्वीप दिशा दिली. क्षेत्रस्य डीप मध्ये दूर आहे. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात वैभव परतले. सुरेश देखील परतले. व्हेरी गुड कॉलिंग. 2 धावा सहजरित्या प्राप्त झालेल्या आपण बघत आहोत. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे ती 26. 26 या आकड्यावरती 15 चेंडू 32 धावा आहे समीकरण. फिल्डरवरती प्रेशर टाकला, दबाव टाकला आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये यशस्वीरित्या झालेला आपण बघत आहोत. 15 चेंडू 32 हे समीकरण. बॅटची कडा आणि बॉल यष्टांवरती आदळलाय. प्लेड ऑन. मॅचची प्राइज विकेट. वैभव माघारी परत आहेत. महत्वाचा धक्का शिवशंभ स्पोर्ट्स आनंदवाडीला. 26 ला दुसरा धक्का. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. मॅच मध्ये वैभवला देखील आता माघारी यावं लागतं. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूनं आतली कडा घेतली. तो लेग स्टिक वरती जाऊन आदळला. दुर्दैवी अंत झालेला आहे वैभवच्या पारीचा. न्यू बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी चंदू सध्या पोहोचलेले. 14 चेंडू 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. 14-32 या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्टॅकर इनला चंदू. थांबले. पॉज घेतला. पूल काढण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग. झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं. चंदू देखील आल्या पावली परत आहेत माघारी. चांगलं जजमेंट डीप मध्ये. टीडीचं लागोपाठचा दुसरा धक्का. (26 ऑन बोर्ड). 26 धाबा दाफलकवरती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. इनसाइड एज घेऊन जसा बॉल लेगस्टिक वरती आदळला वैभव माघारी परतला. चंदू देखील त्याच्या पाठोपाठ आता तंबूच्या दिशेला रवाने झालेले आहेत. विकेट टेकची संधी निर्माण झाली आहे. गोलंदाज मोहन धुमालला पाहायचंय. कोराळेकर चषकातील 8व्या पर्वातील 3री विकेट हॅट्रिक या ठिकाणी कॅरी केली जाईल का. न्यू बॅटर विघ्नेश कराले बाबू सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. 13 चेंडू 32 हे समीकरण या मॅच मध्ये. ऑन हॅट्रिक. गोलंदाज तयार मोहन. ड्राइव्ह केला समोर. बिटाफला. कॅच ड्रॉप. संधी बनली होती विकेट हॅट्रिकची मात्र तिचं सोनं झालं नाही. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं सोडलाय.
दीपक होते त्या ठिकाणी, मात्र दीपकची प्रकाशमान कामगिरी पाहायला मिळाली नाही. विघ्नेशला मिळणारं जीवदान, दुसऱ्या षटकाची सांगता, विकेट अटॅकची संधी देखील गमावली. ती गोलंदाज मोहननं 2 षटकात 27 बनवल्या, 12 चेंडू, अजूनही 15.50 धावगत यावी, रनसमेत 31. त्या ठिकाणी विजयासाठी 31. आकाश गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण सामन्याचं षटक तिसरं सुरू झालंय. 12 चेंडू 31 धावा, 15.50 धावेची आवश्यक धावगती. स्पीडअप गरजेचं राहील. 12 मिनिटाचा वेळ 2 षटकांसाठी घेतलाय. 12-31 हे समीकरण. स्ट्रायकरला विघ्नेश. 12 चेंडू 31, गोलंदाज तयार आकाश. पहिला बॉल अपील झालाय आणि ते पंचाने स्वीकारलंय. फलंदाज बाद. यष्टीरक्षक सागर शिंगोलेचं बाकअप आलं. विघ्नेश कराले माघारी परतायत. या मॅच मध्ये धक्का चौथा. बारा 31चं समीकरण. पहिला बॉल राऊंड विकेटने चांगला अँगल बनवला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बाहेरचे कडा, यष्टीरक्षक सागर शिंगोलेचं आलेलं बॅकअप. आकाश शिंगोलेला मिळणारी सफलता पहिली, तर सांघिक शून्य चौथं. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीच्या विरोधात जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाला. 11 चेंडू 31 धावा आहे समीकरण. सन्माननीय अतिथींचं नुकतंच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. कोरावळेकर चषकाच्या 8व्या पर्वात आजच्या महान तीन दिवसात उपस्थित आमच्या लाडक्या अतिथींचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. मान्यवरांची मांदी आली, मान्यवरांची रेलचेल सध्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सर्व अतिथी गणांचं पुनश्च एकदा स्वागत. 11 चेंडू 31 न्यू बॅट सिरीज. क्लिअर प्लॅम्प, फुलटॉस वरती चेंडू पायावरती आदळला. प्रश्न विचारला गोलंदाजानं आणि ऑनफिल्ड अंपायर सागर कापडी सरांची स्वीकृती आली, अधिकृत मान्यता आली. पायचित LBW लेग बिफोर विकेटची शिकार. मयूर कराले बॅक टू द पवेलियन. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत चिमुरड्या प्रेक्षकांचा जल्लोष बाउंड्री लाईनच्या बाहेर सध्या सुरू आहे. जे कोरावळ्याचे आहेत आणि चांगले चीअर करतात आपल्या होम टीमला, त्यांचं देखील वेलकम या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. ऑन हॅट्रिक संधी पुन्हा एकदा आकाश शिंगोलेला. मागच्या षटकात संधी मोहन धुमाल होती, तिचं सोनं झालं नाही. पाहता या षटकात आकाश शिंगोले त्या संधीचं सोनं करेल का. 10-31 जितू न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला. राऊंड विकेट, गोलंदाज तयार आकाश. बोलस बॅक ड्राईव्ह, धावची संधी, तिन्ही यष्ट्या समोर, मात्र अचूक वेध घेता आला नाही. मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पोहोचली आहे ती 28 आकड्यावरती. नऊ चेंडू 30 धाव आहे समीकरण. 28 धाव. नऊ चेंडू 30. स्ट्रायकरला सुरेश वारगडे. धावचीची साधी सोपी नामी संधी बनली होती, मात्र तिचं सोनं झालं नाही. आकाश शिंगोले देखील विकेट हॅट्रिक गमावली आहे, मात्र मॅच अजूनही बॅलन्स. सुरेश वारगडे जोपर्यंत मैदानावरती तो कायापालट करू शकतो. 9 चेंडू 30 धावा. अलॉंग टू द कार्पेट ऑन साइडला चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर, त्याचा बॅकअप खराब. जितू धुमाल पोहोचलेत, मात्र त्यांचाही प्रयत्न फसला. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. मिसफील्ड मिस्टेक, चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. या निर्णायक 4 धावा.
बॉल 26 हे समीकरण. मिस टाइम फटका, झेलची संधी, प्रकाश धुमाल जज करतायत आणि झेल संपादित. आणखीन एक झटका बसतोय, फलंदाज होतोय बाद. सुरेश वारगडे बॅक टू दी पॅव्हेलियन. वन मोर विकेट डाऊन. 32 ला 6 आद्रा. कार्य तत्पर लोकाभिमुख लोकप्रिय सरपंच अशोकजी लक्ष्मण धुमाळ साहेब उपस्थित आहेत. त्यांचा क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं रोहितजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंच कोरावळेचे अशोकजी धुमाल आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती रोहितजी धुमाल यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. सना न्यू बॅटर नवीन फलंदाज राजेश. 7-26 हे समीकरण. सन्मान होत असताना अशोकजी धुमाळ साहेबांचा रोहितजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते. शेवटचा बॉल फोर्स केला समोर. गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू पडलेला आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल जितून दिला. धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलं. 1+ विकेट अंतिम चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. राजेश माघारी परत आहेत. आणखीन एक झटका शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. 33 आवश्यकता 25 धावेची. सहा 25 हे अंतिम षटकात सामना 6-25. पहिल्या बॉलवरती जितूचा त्रिफळ उद्ध्वस्त झालाय. आणखीन एक सुयश त्या ठिकाणी मिळतं जे बोलेना स्पोर्ट्स कोरावलेला. जितू बाक न्यू बॅट्समन विशाल मैदानामध्ये पोहोचत आहेत. 8 धक्के आतापर्यंत बसलेत. 5 चेंडू 25 धावा आहे समीकरण. बॅकफुटर आले. लेट कट बॉल स्लाइस केलाय. कव्हर पॉइंटच्या मधून खेळतायत. नजाकत होती या फटक्यामध्ये. लेट कटचा अप्रतिम नजराना. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडली. चौकार. कॅमेरामॅन सोबत जो एक चिमरुटा बसला त्याला विनंती आपण खाली या. लगेचच आयोजन समितीची सूचना आली. एसीडीज बाबू कोणालाही तेथे बसून देऊ नका. तुम्हासाठी देखील ही सूचना आहे. बॅकफुटर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक रक्षात्मक तंत्र आत्मसात केलं. 1 धाव. धावसंख्या पोचली ती सिंगलच्या मदतीनं 28 ऑन बोर्ड. 38 धावा दाखल करते बेगूर पाटण. 8 गडी बाद झालेले आहेत. समीकरण इक्वेशन आपल्या समोर. 3 चेंडू 20 धावेची आवश्यकता. पहिल्या डावात फलंदाजी जबरदस्त बहरली. गोलंदाजीमध्ये देखील दमखम. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फानलेगला चांगला बाकअप. एका हाताने चेंडू अडवलेला. एकच सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने 39 आकड्यावरती. 2 चेंडू 19 धावा हे समीकरण. सुरुवात पहिल्या षटकात दमदार होती. दुसऱ्या षटकात देखील 14 धावा आल्या होत्या मात्र विकेट्स रेग्युलर इंटरवलवरती गमावल्या. त्याच कारणास्तव या मॅचमध्ये विजयापासून दूर आपण राहिलेला बघत आहोत.
तो संघ. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी कॉट अँड बोल्ट. अप्रतिम क्षेत्ररक्षण सागर शिंगोळेचं. आणखीन एक फलंदाज बाद. ला 9 धक्के बसलेले आहेत. टेलिंडर संकेत सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. एक चेंडू 19 धावा पाहायचा. पराभवातील अंतर कमी करतील का संकेत. एक सिंगल धाव ती देखील पूर्ण झाली नाही. असं वाटलं होतं केली जाईल, मात्र 18 धावेना सामना जिंकून क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे ती जय बोलेना स्पोर्ट्स कोरावलेनं. मनपूर्वक अभिनंदन जय बोलेना स्पोर्ट्स कोरावले. सामन्याचा सामनावीर. पहिल्या डावात ज्याची जबरदस्त बॅटिंग, मिडल ओव्हर्समध्ये 24 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, तो रोशन ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.